माध्यमातून आपण बॅटिंग करत असताना पाहिली। दोन्हीले संघ सुधागड तालुक्यामधले आहेत। दोन्हीला संघांकडे आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती खेळण्याची ताकद त्यामध्ये आपण पाहतोय। चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांच्या माध्यमातून डेव्हलपिंग सुधागड क्रिकेटची चांगल्या पद्धतीने सातत्याने आपण पाहत असतो। आपण पाहतोय लाईव्ह टेलिकास्ट dreamscricket.in च्या माध्यमातून आपण घरी बसून पूर्णपणे आपल्या ऑफिसमध्ये बसून आपल्या मुंबईमध्ये बसून या महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर आदरणीय काशीनाथदादा तिडके विजयजी ढोकले आणि त्यांच्या सहकारी यांच्या संयुक्त विद्यमातून आपण गौरव तिडके यांना पाहतोय। सातत्याने खूप सुंदर माध्यमातून आयोजन आणि त्यांच्या सहकारी यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक वर्षी दरवर्षी काशीनाथदादा तिडके त्यानंतर गौरव तिडके त्यानंतर विजय ढोकले सागर ढोकले या सगळ्या मंडळीने एकत्र येऊन या स्पर्धेला खूप उंच दर्जावरती नेण्याचं काम केलंय। विजय ढोकळे आपण पाहतोय सातत्याने बिझी आणि डीजे ऑपरेटर यांचं मी रोहित शेट्टी यांचा उल्लेख करेल। ज्या पद्धतीने सकाळच्या सत्रापासून काय सुंदर गाण्यांची मैफिल काय अप्रतिम गाण्यांची मैफिल आपल्याला सातत्याने ऐकायला मिळते। पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मंगेश यांना आपण पाहतोय मुख्य अंपायर स्क्वेअर लेग अंपायर आपण जर का उल्लेख केलं बाळा गायकवाड असतील लिजेंड क्रिकेट त्यानंतर उमेश खंडागले हे तीन अंपायर आमच्या अंपायरच्या पॅनलाइज मध्ये आपण पाहतोय। सातत्याने सोमजाई गावदेवी फल्याण मनुस्मृती ट्रॉफीज 2021 या स्पर्धेचा आजचा आपण दुसऱ्या दिवसामधली या दुसऱ्या राऊंड मधला पहिला सामना रंगत असताना आमचे स्टडेक सेक्शन आमच्या समवेत दर्शन हुंडारे अतिपर्यंत चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती काय घडते काय बिघडते याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात। प्रणय राजपूरकर काय बॅटिंग केली वैयक्तिक मगाच्या सामन्यामध्ये 25 धावांची खेळी काय सुरेख टीम शिवशक्ती परली कुंभाराळीच्या संघाला विजयाकडे झोकून दिलं। डीजे डीजे ऑपरेटर यांचं काय बॉलिंग मार्क वरती सचिन लांगी वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी येत आहेत। स्वप्नील नलावडे आणि सूरज बॅटिंग मार्क वरती आहेत। राईट ओव्हर द विकेट पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन या वेळेला गोल्डन डकचा शिकार फलंदाज स्वप्नील नलावडेच्या बॅट मधून पहिले स्वप्नील यांची बॅटिंग आणि डगआउटचा शिकार त्यांच्या माध्यमातून बाद होताना आपण पाहतोय। 0 धावा धावफलकावरती आता अष्टविनायक कांसल टीमच्या आपण पाहतोय नवीन फलंदाज जितू दलवे येतात। राईट ओव्हर द विकेट हो यावेळेला पाहताय आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडूचा पाठलाग करायचा होता पण अंतिम क्षणापर्यंत पाहिलं या चेंडूला असं म्हटलं जातं बुलाती है मगर जाने का नहीं असं या चेंडूला नेहमी आपण फलंदाजांकडून त्यांचं वाक्य असं नेहमी ऐकतो। अतिशय आपण ऑफ स्टंप वरती चेंडू पडल्यानंतर फलंदाज जितेंद्र दलवीने त्याचा पाठलाग केला नाही निर्धाव चेंडूची सांगता होते। सातत्याने आपण या स्पर्धेचा उल्लेख आतापर्यंत चांगलं आयोजन काशीनाथदादा तिडके यांच्या माध्यमातून पाहतोय। विकेट मात्र आपण पाहतोय एक जो जाणार आहे तो स्वप्नील नलावडे। आतापर्यंत स्वप्नील नलावडेने मागच्या मॅच मध्ये काय परफॉर्मन्स केला होता काय मॅग्निफिकेशन परफॉर्मन्स त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलं। बॉलिंग मात्र सचिन लांगे यांचं वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी या मैदानामध्ये आपण तब्बल पाहतोय।
राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सचिन तयार. ओ यावेळेला काय क्लासिक फटका. 2 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. हा येतोय दमदार चौकार. बॅटर च्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे बॅक टू बॅक. विटा राबलीचा ग्लॅमर शॉट. डीप पॉइंट रिजनला पाहतोय. काय बॅटिंग ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. ऑफ रिजनला फटकेबाजी करत असताना हो यावेळेला हवेमध्ये आहे चेंडू. वाचतोय हृदयाचं ठोक. यावेळेला मात्र अष्टविनायक कांसल संघाचे वाळले होते. 20 नंबर जर्सी परिधान केले. ओव्हर नंबर यावेळेला पंच आपण पाहतोय. यावेळेला मंगेश चव्हाण आम्हाला कळवतात ओव्हर नंबर पहिली संपते. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर अष्टविनायक कांसल संघाची यावेळेला धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 पर्यंत. एक गडी बाद होणारा फलंदाज आपण स्वप्नील नलावडेला आपण पाहतोय. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. दोन्हीला विवस्त्र जर का आपण उल्लेख केलं. एकीकडे संघ अष्टविनायक कांसल संघ खेळतोय आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जर का उल्लेख केलं तर शिवशक्ती परली कुंभाराली मिथुन लांगीचा संघ खेळत असताना मिथुन लांगी यांना आपण पाहतोय सातत्याने या मैदानामध्ये फिल्डिंगची जमावट करत असताना मिथुन लांगी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण 21 नंबरचा जर्सी परिधान केलंय. प्रणय राजपूरकर अतिशय आतापर्यंत वीरेंद्र सेवाग या नावाने त्यांच्या पद्धतीने खेळ सातत्याने आपण क्रीडांगणामध्ये खेळपट्टीमध्ये खेळताना पाहतोय. एक ओव्हरचा खेळ संपलाय. 9 रन धावफलकावरती धावसंख्या लागले जातात. ऋतिक नकाते आपण पाहतोय लॉंगॉनच्या रिजनला आतापर्यंत चांगलं ऋतिक नकाते यांच्याकडून सुद्धा अक्षय नकाते यांचा छोटा बंधू आपण पाहतोय. त्यांना सुद्धा लॉंगॉनच्या रिजनला मिथुन यांचा पहिलाच बॉल. शॉर्ट ऑफ प्लेन बॅकफुट वरतीच गेले होते. फटका खेळण्याच्या नादामध्ये सहकारी फलंदाज सूरज यांनी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता. सूरज यांना मगाच मॅन ऑफ द मॅच ते मानकरी ठरले होते मॅच मध्ये. ज्या पद्धतीने सोमजाई गावदेवी फल्याण संघासमोर खेळत असताना काय खेळ मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलंच. सकाळच्या पहिलीच मॅच स्वप्नील नलावडे आणि सूरज यांच्या बॅटिंग मधून. ओहो यावेळेला येतोय दमदार बॅटर जीतू दळवीच्या बॅट मधून षटकार. शेट्टी आपण रोहित शेट्टी यांची डीजे ऑपरेटिंग पाहतोय. सातत्याने सकाळच्या सत्रापासून आपल्या सगळ्या रसिक मायबापांना मंत्रमुक्त करत असताना 6 धाव्यां धावसंख्येवरती थोडस बदल घडत असताना पदालित्य आपण पाहतोय. धावसंख्येचं पूर्णपणे अलेख वरती जातोय ते म्हणजेच 15 पर्यंत. सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय. हो यावेळेला पाहतोय काय फटका आहे. नजाकत आहे या स्ट्रोक मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धाव्यांसाठी.
सचिन लांगी यांनी मात्र पहिल्या ओव्हर मध्ये फक्त 9 धावा खर्च केला। त्यानंतर मिथुन लांगी त्यांचे बंधू बॉलिंग करत असताना आपण पाहतोय धावसंख्येमध्ये अलेख बदलला जातोय। 19 धावा, एक गडी बाद होणारा स्वप्नील नलावडे आपण पाहतोय बाद होऊन डगआउट मध्ये बसलेत। नाराज मुद्रेने ते परतत असताना आपण पाहिलं होतं मगाच्या सत्रामध्ये। धावसंख्या पुनश्च एकदा उल्लेख करावा लागेल 19 अंकापर्यंत। यावेळेला पाहताय बॅकफुट वरती जाऊन तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय। चेंडू मात्र पॉइंटच्या रिजन मध्ये चेंडू मात्र जातोय फर्स्ट स्लिप मध्ये। पॉइंट आणि फर्स्ट स्लिपच्या मधोमध चेंडू ट्रॅव्हल होत असताना 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडू जातोय। तत्पूर्वी धावसंख्या एकेरीने पुढे सरकते ती म्हणजे प्रशांत आमचा सहकारी गुणलेखक आम्हाला कळवतोय तो म्हणजेच 20 पर्यंत। ओव्हर नंबर दुसरी आहे। आपण मिथुन लांगी यांना पाहतोय काहीच क्षत्रव्यूह क्षेत्र रचना बदलत असताना सातत्याने आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ड्रीम्स क्रिकेट यांच्या माध्यमातून आपण पूर्णपणे कव्हरेज करत असताना जे व्ह्यूअर्स या स्पर्धेमध्ये जुळले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल। आपण पाहतोय अलोंग द कार्पेट चांगल्या पद्धतीने ऑफ स्टंप वरती चेंडू होता। ऑफ स्टंप आणि मिडियम स्टंप वरती चेंडू मात्र फेकी केली होती गोलंदाज मिथुन लांगी यांच्या माध्यमातून। या माध्यमातून उल्लेख करावा लागेल 1 रनाने यांनी सातत्याने 1 रनाने धावसंख्या पुनश्च एकदा पुढे सरकत असताना ती म्हणजे 21 पर्यंत अगदी 21 धावा धाव फलकावरती लागल्यात। आपल्याला उल्लेख करावा लागेल या स्पर्धेच्या माध्यमातून सिद्धेश आवस्कर सुद्धा या स्पर्धेला खूप जवळून पाहतात कारण खऱ्या अर्थाने आपण पाहतोय पर्ले या विभागामधले टीम या स्पर्धेमध्ये खेळत आहे। हो यॉर्क चेंडू होता अतिशय अलोंग द कार्पेट फटका। आपण पाहतोय प्रणय राजपूरकर लॉंग ऑफच्या रिजनला चेंडू अडवलं जात आहे प्रणय राजपूरकर यांच्या माध्यमातून। अक्षय नकातेंचा छोटा बंधू ऋतिक नकाते आणि या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत चांगली क्रिकेटची डेव्हलपिंग त्यांच्या माध्यमातून पाहत आहे। ओव्हर नंबर यावेळेला मिथुन लांगी यांचं दुसरी संपले आणि 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अष्टविनायक कांसल संघाची पोहोचते ती म्हणजेच 22 पर्यंत। 22 ऑन अ बोर्ड, एक विकेट आतापर्यंत जाणारा आपण उल्लेख केला तर स्वप्नील नलावडे बाद झालाय। जितेंद्र दळवी आणि सूरज या माध्यमातून जर का पाहिलं तर सूरजच्या बॅट मधून एक चौकार आलाय। जितेंद्र दळवी यांनी मात्र काय बॅटिंग केले, 3 चौकार लगावलेत, 1 षटकार लगावलाय। ज्या पद्धतीने अष्टविनायकचा त्यांच्या पाठीमागे नेहमीच आपण पाहतो अष्टविनायकाला साकडे घालून नेहमी आपल्या बॅटिंग मार्फत बॉलिंग मार्क वरती ते साकडे घालून आपली सुरुवात करतात। चांगल्या पद्धतीने पूर्वार्धात खेळ चालू आहे 22 अंकापर्यंत। 22 लॉस ऑफ 1 विकेट। नवगरचा कॅप्टन्स आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे तर बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय मात्र बदल केला जातोय। सचिन लांगी वैयक्तिक दुसरं संघाकडून तिसरं षटक हाताळतात प्रणय राजपूरकर। त्यानंतर केतन पोपट आपण पाहतोय विकेट किपिंग। अगदी केतन पोपट यांचं 2003 चा जर का आपण उल्लेख केलं तर त्यांच्या उमदीमध्ये काय खेळ, त्यांच्या उमदीमध्ये आपण पाहतोय सातत्याने अजून त्यांची खेळी आमच्या नजरेमध्ये कैद आहे। अतिशय सुंदर फटके मिथुन लांगी यांना सुद्धा आपण पाहतोय लेजंड क्रिकेटर। नंतर आपण अंपायरच्या भूमिकेमध्ये जर का पाहिलं तर आपण मंगेश चव्हाण आमचे सगळ्यांचे लाडके अतिशय क्रिकेटचा अनुभव आहे स्क्वेअर लेग अंपायर आपण उमेश खंडागळे यांना पाहतोय। धावसंख्या पोहोचते 22 पर्यंत। 22 लॉस ऑफ 1 विकेट आतापर्यंत गमावलाय टीम कांसलने। शॉर्ट ऑफ चेंडू यावेळेला काय फटका आहे, चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे जातोय 4 धाव्यांसाठी। पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून मात्र आपण फटका खेळत असताना डीप पॉइंट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होते आणि धावसंख्या मात्र 4 ने पुढे सरकते ती म्हणजेच अर्थातच प्रशांत आमचा सहकारी गुणलेखक आम्हाला कळवतोय ती 26 पर्यंत। 26 लॉस ऑफ 1 विकेट। मी नवगरच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। आपण पाहतोय तिसरं षटक सचिन लांगी यांच्या माध्यमातून फेकत असताना सचिन लांगी काशीनाथदादा तिडके आपण पाहतोय कॉमेंट्रीचा माध्यमातून आतापर्यंत माणसानी माणूस पण जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे काशीनाथदादा तिडके। सतीशजी शिंदे सर आपण आमचे समाजसेवक ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था केली। सतीशजी शिंदे सर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय। विजयजी ढोकळे आपलं वाट पाहत आहेत। जोरदार अपील केली जाते। आपण पाहतोय स्क्वेअर लेग
अंपायर आणि मुख्य अंपायरकडे ही अपील होती. आपण पाहतोय तब्बल या निर्धाव चेंडूंची सांगता होते. सचिन लांगे यांच्या माध्यमातून चांगले चेंडू हाताळत असताना सातत्याने आपण सोमजाई गावदेवी फलटण आयोजित मनुस ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय. लाजवाब आयोजन. पहिल्या क्रमांकाची इनामी राशी जर का पाहिली तर 50,001 रोख रक्कम आणि ट्रॉफीज आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. हो, यॉर्क चेंडू होता. सचिन लांगे यांचं पाहतोय. जितेंद्र दलवी यांच्याकडे सुद्धा त्यांच्या उमदीमध्ये जर का आपण गौरव दादा जर का आपण सांगायचं ठरलं तर जितेंद्र दलवी यांचं जर का आपण 10 वर्षाचं क्रिकेट पाहिलं असाल तर अनेक लिजंड क्रिकेट. केतन पोपट आहेत, त्यानंतर अमित आहेत, अगदी सचिन यामध्ये माध्यमातून मंगेश चव्हाण आहे. यांचे 10 वर्षाचा क्रिकेट खूप वेगळा होता. ओ यावेळेला बॅटच्या रडारमध्ये चेंडू सीमा रेषा पार. करावं लागेल. ज्या पद्धतीने सकाळपासून आदरणीय राजा शिवछत्रपती महाराजांची गाणी, त्यानंतर आपल्या रायगडची गाणी वाजली. ओ यावेळेला पाहतोय बॅक टू बॅक दमदार हाय अँड हँडसम डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर हा येतोय षटकार. पद्धतीने स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावरती त्यांच्या गावाकडून आणि त्यांच्या पूर्ण संघाकडून एकात्मता या सामन्यामध्ये तो चांगल्या पद्धतीने खेळ पेश करतोय. ओ लागोपाठ दे धक्का आणि हा गे चक्का. सिक्स लगावले त्याने धाव फलका पोहोचते ती म्हणजे 44 पर्यंत. विजय दादा आपण पाहतो एकाच चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र आलं तर का होईल. एकाच चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र आलं तर का होईल, किंवा सलमान खान आणि आमिर खान एकत्र आलं तर का होईल, किंवा अगदी मराठी चित्रपट मधले आर्ची आणि परशा एकत्र आलं तर का होईल. पिक्चर सुपर डुपर हिट होईल. तसंच मात्र यावेळेला बॅटर करून सुपर डुपर हिट सामना पाहायला मिळतोय. ते म्हणजे 44 धावा. आतापर्यंत जितू दळवी मात्र ऑन फायर बॅटिंग करतायत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 44 पर्यंत. आपण पाहतोय यावेळेला अष्टविनायक कांसल आणि त्यांच्या समवेत संघ जर का आपण खेळत असताना जर का उल्लेख केलं तर शिवशक्ती कुंभाराली मिथुन लांगे यांचा संघ. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 44 धावा. आपण पाहतोय चौथं षटक ऋतिक नकाते यांचं. नितीन चेंडूच्या खाली येत आहेत. आपण पाहतोय पंच उमेश खंडागले यांचा इशारा येतोय. आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर मंगेशजी चव्हाण आणि उमेशजी खंडागळे सातत्याने क्रिकेटचा अनुभव आहे दोघांकडे सुद्धा. आणि नेहमी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी बाळाजी गायकवाड यांना सुद्धा आपण पाहतो. 3 अंपायरच्या पॅनल मध्ये या तिघांचं नाव अग्रेसर आहे. आपण पाहतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होतं. याच दरम्यान प्रणय राजपूरकर जो ऑन फायर बॅटिंग सकाळच्या सत्रामध्ये पाहिले. लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल होते. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक फिल्डर जोपर्यंत चेंडूला फेकी करतोय तोपर्यंत मात्र एकेरी धावेने धावसंख्या या वेळेला 46 पर्यंत धावसंख्या कन्वर्ट होते. अगदी ऋतिक नकाते आपण पाहतोय 18 नंबरची जर्सी परिधान केले. यंग टॅलेंट आहेत खेळाडू, प्रतिभाशाली खेळाडू. अगदी बराचसा बाहेर यावेळेला चेंडू जातोय लेग स्टंपच्या. पंचांचा आंतरराष्ट्रीय परिषद क्रमांक हा 22वा नेम लागू होतोय आणि या 22व्या नेमानुसार धावसंख्या एकेरीने पुढे सरकते ती म्हणजेच 47 पर्यंत.
हो पहा चेंज ऑफ द पेस. आपण पाहते पूर्णपणे खांद्याचा उपयोग करतो, आपल्या पूर्णपणे बोटाचा उपयोग करतो चेंडू टाकत असताना. केतन पोपट यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. विकेट किपिंगच्या माध्यमातून आपण पाहतोय आतापर्यंत चांगलं क्रिकेटला योगदान दिले केतन पोपट याने. अगदी नितीनांचा उल्लेख करावा लागेल. त्यानंतर आपण बॉलरचा जर का उल्लेख केला मिथुन लांगी यांचा सुद्धा उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून खेळ डेव्हलपिंग होत आहे त्यांच्या टीम साठी. राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तयार बॉलर. चेंडू हवेमध्ये आहेत. बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे. फलंदाज बाद होतात. बॅक टू पाहतोय नवीन बॅटर दळवी येत आहेत बॅटर साठी बॅटिंग साठी. धावसंख्या मात्र स्थगित, जिथे धावसंख्येचा उल्लेख 47 पर्यंत करतोय. नवगर कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. ऑलरेडी तुम्हाला उशीर झालाय. आमच्या आयोजकांकडे आपण संपर्क साधायचा आहे. शॉर्ट ऑफ लेन आपण पाहतोय. फाईन लेग रिजनला फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र तितकं मात्र ताकद नव्हती बॅट मध्ये, इतका संपर्क जुळला नाही. धावसंख्या मात्र पुनश्च एकदा पुढे सरकते. ती म्हणजे अर्थातच यावेळेला पूर्णपणे धावसंख्येचा आकार पाहायला मिळतंय ते 49 अंकापर्यंत. 49 धाव फलकावरती लागल्यात. सोमजाई गावदेवी फलटण आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 आपण पाहतोय. नवगर टीम सातत्याने आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण मी उल्लेख करतोय आपण यायचं आहे म्हणून. आउट ऑफ द ऑफ स्टंप ऋतिक नकाते यांचा चेंडू होता, मात्र केतन पोपट यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. अगदी आपण जितेंद्र दळवी यांचा उल्लेख करावा लागेल. सचिन लांगी यांचा उल्लेख करावा लागेल. केवळ पहिल्या ओव्हर मध्ये सचिन लांगी यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. ऑटो मॅग्निफिकेशन परफॉर्मन्स सचिन लांगी यांच्या माध्यमातून पाहिलं. लेग स्टंपच्या माध्यमातून आपण पाहतोय पंचांचा इशारा यावला वाईटचा येतोय. अगदी आपण नेहमी पाहतो आपल्या शरीरासाठी नका सिगरेटचं सेवन करू, नका तंबाखूचं सेवन करू, आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं. तसंच तुम्ही जर का वाईटचा जर का उपयोग केला बॉलरने तर तुमच्या टीमच्या स्कोरबोर्ड साठी हानिकारक ठरू शकतं. काय फटका खेळले. डीप मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. हा येतोय दमदार विटार आपली क्लायमर शॉट. षटकार टीजे. येस आपण पाहतोय धाव फलकावरती धावसंख्या पुनश्च एकदा पुढे सरकत असताना ती म्हणजे 56 या अंकापर्यंत. काशीनाथ दादा तिडके, विजयजी ढोकळे त्यांचे सगळे चिरंजीव या स्पर्धेचा आनंद घेतात आणि आमचे सगळ्यांचे आयोजक त्यांचे चिरंजीव सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खेळपट्टीचं पूर्णपणे मनमुराद आनंद घेत असताना आपण पाहतोय. ओव्हर नंबर यावेळेला मात्र 34 संपते. 4 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 56 धावा चांगल्या सुनिश्चित रणसंख्येवरती संघ अष्टविनायक कांसल संघ पोहोचतोय. अगदी आपण या दोन्हील्या संघांचा उल्लेख केलं. एकीकडे मिथुन लांगी, एकीकडे नितीन, त्यानंतर केतन पोपट एकमेकांशी संवाद साधत असताना एक संवादाच्या माध्यमातून बाबा तुला कशा पद्धतीची बॉलिंग करायची. धावसंख्या 56 ऑन बोर्ड. 2 विकेटच्या मोबदल्यात टीम कांसल संघाची पोहोचते. आपण पाहत आहोत बॉलरचं मध्ये परिवर्तन केलं जातंय. बॉलर येतोय आपण नवीन सागर कदम यांना बोलवलं जातंय. सागर कदम आपण पाहतोय अंतिम स्लॉगिंग ओव्हर त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलंय. कशा पद्धतीने या सामन्यामध्ये त्यांचं खेळ बहारला जातंय, कशा पद्धतीने स्वतःच्या संघासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या गावासाठी कशा पद्धतीने खेळ डेव्हलपिंग होतोय. प्रणय राजपूरकर आपण पाहतोय आतापर्यंत लॉंग ऑन मध्ये थोडस सरकत असताना अतिशय बिझी फिल्डर आतापर्यंत पाहायला मिळालं जातंय. अगदी सागर राऊंड द विकेट बॅकफुट वरती गेले. चांगला फटका आहे तिथे, मात्र शतरक्षक मात्र विजय यावेळेला मात्र चेंडूचा होतोय. अतिशय गोळीच्या वेगाने चेंडू ट्रॅव्हल 4 धावांसाठी. आपण पाहतोय स्पीडअप घ्यायचं आहे. मी अंतिम पुकार म्हणजे लास्ट नवगरच्या टीमला मी आयोजकांकडून विनंती करतोय. रुपेश गायकवाड आयोजक कडून आपल्याला लास्ट
अनाउन्समेंट असेल आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये काशीनाथदादा तिडके, गौरव दादा, त्यानंतर विजयजी ढोकळे यांच्याकडे आपण संपर्क साधायचा आहे. धाव संख्येमध्ये मात्र 4 ने बदल होतोय. बदल ते आपण पाहतोय. फलंदाज चांगलं पाहायला मिळालं. धाव संख्या 60 वरती. ओव्हर नंबर मात्र इथे 5व मार्गस्थ फेकत असताना आपण पाहतोय सोमजाई गावदेवी फल्याण आयोजित मनु स्मृती ट्रॉफी 2021. काय फटका आहे, गॅप मध्ये काढले चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स जातोय 4 धावेंसाठी. या 4 धावेने धावसंख्येवरती अलेख 64 धावसंख्या पोहोचते. 64 ऑन बोर्ड. केतन पोपट आपण पाहतोय काहीसा संवाद साधत असताना की कशा पद्धतीने तुला बॉलिंग करत आहे, करायची आहे. मिथुन लांगे यांना आपण पाहतोय आपण स्लिपच्या रिझन मध्ये उभे आहेत फिल्डिंग करत असताना. सातत्याने मिथुन लांगे यांना आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदल करत असताना. आणि क्रिकेटच्या पटलावरती अगदी आपण फिल्डिंगचा जर का आपण उल्लेख केलं, ज्या वेळेला मात्र झेल सुटतो त्या वेळेला आपण फलंदाजांचा आत्मविश्वास दुणावतो आणि त्यानंतर आत्मविश्वास दुणावला की त्यानंतर फलंदाज आपला रंग उधळायला सुरुवात करतं. आपण नेहमी अगदी क्रिकेटच्या पटलावरती प्रत्येक क्षणाला आपण ते चित्र आपण पाहिलं आहे. आपण पाहतोय ड्रीम्स क्रिकेट अगदी आपल्या सगळ्यांना लाईव्ह टेलिकास्ट चांगल्या पद्धतीने करत आहे. चांगल्या पद्धतीचं बॉल सागर यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. अगदी यॉर्क चेंडू अगदी क्रिकेटच्या जर का आपण उमदीचे दिवस पाहिले असेल तर क्रिकेटमध्ये यॉर्कर चेंडू हा विषारी चेंडू म्हणून ओळखला जातो. त्याचं पूर्णपणे इथे खरपूस समाचार घेत असताना फलंदाज जितेंद्र दळवीची मात्र प्रशंसा करावी लागेल. ज्या पद्धतीने त्याने 42 धावा कुठल्या पहिली बॉलिंग सचिन लांगे याने हाताळली. केवळ फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 65 पर्यंत. 65 लॉस ऑफ 3 विकेट. पंचांचा इशारा येतोय पुनश्च एकदा वाईटचा. आपण नेहमी उल्लेख करतो आपण सिगरेटचा व्यसन करू नका, तंबाखूचं व्यसन करू नका, आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तसं मात्र तुम्ही वाईटचा उपयोग करू नका, तुमच्या स्कोरबोर्डच्या टीम साठी ते हानिकारक आहे. आपण ते सातत्याने पाहतोय सागर यांच्या बॉलिंग मार्फत. हो काहीसा खालोर पद्धतीचा चेंडू होतोय. मिथुन लांगी आणि त्यांचे सहकारी प्रणय राजपूरकर त्यांना दाद देतात. ऑटो बॉलिंग अशा पद्धतीने तुला चेंडू हाताळायचे आहेत. काहीसा खालोर पद्धतीचा चेंडू राहिला मात्र उचली घेतली नव्हती या चेंडूने. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या मात्र 56 पर्यंत पोहोचते आणि 66 पर्यंत पोहोचते. 66. आडव्या पट्ट्याने मात्र बॅटने खेळलं जातं. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक येत आहेत. अक्षय नकाते यांना आपण पाहतोय. मात्र फलंदाज बाद होणार ते म्हणजे प्रशांत दळवी बाद होणारे फलंदाज आपण पाहतोय. सातत्याने आपण सोमजाई गावदेवी आयोजित मनुस्मृती ट्रॉफीज 2021 मध्ये आपण पुनश्च एकदा सगळ्यांचं मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. धाव संख्या मात्र इथे पोहोचते ती म्हणजेच तब्बल आमचे गुणलेखक प्रशांत आम्हाला कळवतात ती म्हणजेच 67 म्हणजे अर्थातच 67 अंकापर्यंत. सागर कदम आतापर्यंत षटकार चौकार जरूर त्याने मारले होते त्यांच्या बॉलिंग वरती, पण त्यानंतर सागर कदमने कमबॅक केले. सगळ्यात महत्वाचं आहे सागर कदम साठी. हो हीच आहे लाईन आणि लेंथ. केतन पोपट यांच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. पाहतोय ओव्हर नंबर यावेळेला मात्र 5 संपते. 5 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर टीम अष्टविनायक कांसल संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 67 आणि 68 रनाचं टार्गेट ठेवलंय शिवशक्ती परली कुंभारली संघासमोर. 68 धावांचं टार्गेट विजयासाठी आपण पाहतोय सोमजाई गावदेवी फल्याण मनुस्मृती ट्रॉफीज 2021. काय रम्य दिवस आहे या स्पर्धेचा. चारी बाजूलाही पर्वत रांगा, लाजवाब या स्पर्धेचं आयोजन आणि खास करून आपल्या सगळ्यांना ही मेजवानी म्हणजेच लाईव्ह टेलिकास्ट ड्रीम्स क्रिकेट.in च्या माध्यमातून आपण पाहतोय काय शिस्तीने हा संघ आपल्या डगआउटकडे येत असताना. अगदी सचिन लांगे असतील, त्यानंतर आपण केतन पोपट यांना पाहतोय, प्रणय राजपूरकर यांना पाहतोय, आपण त्यानंतर जर का उल्लेख केला तर नकाते यांना पाहतोय, सागर यांना पाहतोय, मिथुन लांगे यांना पाहतोय आणि त्यांच्या दरम्यान आपण अनेक जणांचा जर का उल्लेख केला तर अनेक जणांची स्टारकास्ट आहे. सौरभ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे तब्बल
67 आणि विजयाचं आव्हान आहे ते 68 धाव्यांचं. नवगर संघ काय प्रॉब्लेम आहे तो आमच्यापर्यंत कळवायचं. लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. नवगर संघ ही आहे स्टारकास्ट. जितेंद्र दलवी 42 रनाची खेळी केली आपण पाहतोय. त्यानंतर स्वप्नील नलावडे याला जितू दलवी यांना पाहतोय. प्रशांत दलवी, संतोष माने, अगदी कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा बली टिपणारा सुधागड मधला पहिला बॉलर आपण तिसऱ्या नंबर वरती पायदान चालत असताना खेळपट्टीचा अंदाज आपण जर का पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये चांगल्या धावा कुठल्यात संतोष माने यांना आपण पाहतोय. तब्बल कृष्ण लक्ष्मण सातपुतेंचं ज्या वेळेला पहिला जनरल अरुण कुमार वैद्य क्रीडांगणामध्ये पहिला बली त्यांच्या माध्यमातून बॉलिंग करत असताना टिपला होता. चला नवगर टीम आपलं त्वरित निर्णय कळवायचा आहे आणि प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. बात करा ना, डायरेक्ट बात करा ना. एंट्री पण आली. बात करा ना डायरेक्ट. एंट्री पण दिली नाही. एंट्री फी घ्या आणि बात करा डायरेक्ट. पैसे घ्या आणि बात करा. हां तरी तो धन्यवाद. कॉमेंट्री बॉक्स मध्ये फेरबदल होतोय आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक हिंदीचा बुलंद आवाज आपल्या समवेत जोडला जाईल. निलेशजी नाईक सर वेलकम, सुस्वागतम. पुढचं धावतं समालोचन 5 षटकासाठी मी आमंत्रण करतोय निलेशजी नाईक सरांना. वेलकम सर. धन्यवाद. तो दोपहर के सत्र में तमाम क्रिकेट के दीवानों का बहुत बहुत स्वागत है. जो टीम और टीम के सभी समर्थक यहाँ पर उपस्थित है इस कल्याण की शानदार ग्राउंड पर, उनका भी विशेष स्वागत रहेगा. और जो dreamscricket.in के माध्यम से ये प्रतियोगिता घर बैठे लाइव देख रहे हैं उन तमाम यूट्यूबर्स व्यूवर्स का भी बहुत बहुत स्वागत है. आज का दूसरा दिन मनुस्मृति चषक 2021 आई गावदेवी सोमजाई फल्यान द्वारा ये आयोजित भव्य दिव्य क्रिकेट का 16. पहला नंबर 50,000 कैश एंड बिग ट्रॉफी. सेकंड नंबर 25,000 रुपीस कैश विथ बिग ट्रॉफी. थर्ड एंड फोर्थ नंबर इज 12,000 ईच एंड ट्रॉफी. मैन ऑफ द सीरीज, बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, ये सभी बख्शीश यहाँ पर दी जाएगी. पारी की अब पहली ओवर लेकर कप्तान जीतू दलवी 68 रनों का पीछा करना है. स्ट्राइकर एंड पर ऋतिक नकाते और चेतन दुधाने नॉन स्ट्राइक एंड पर. पहली गेंद जीतू दलवी की दाहिने हाथ से ओवर द विकेट. सामने ऋतिक नकाते युवा बल्लेबाज. पहली गेंद ओवर पिच लॉफ्ट किया था, लोअर फुल टॉस में कन्वर्ट किया. गैप में गेंद और वाइडिश लॉन्ग ऑन में टांगों में से दरार. गेंद हो गई फरार. गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4. दीजिए
ओके ओके। अष्टविनायक कांसल ने पहले बल्लेबाजी करते हुए निर्धारित 5 ओवरों में 67 रन जोड़े, उसमें कमाल की 42 रन की पारी खेली स्वयं कप्तान जीतू दलवी ने, और 68 रनों का पीछा करने वाली टीम शिव शक्ति कुंभाराली परली। लेग ब्रेक, बाहरी किनारा और कमाल की वापसी, लेग ब्रेक पर चकाया। ऑन साइड पर मोड़ना चाहते थे, नटराज स्टाइल गेंद को खेला जरूर था, लेकिन गेंद हालांकि बल्ले से लगी और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की। पहली गेंद पर चौका आने के बाद वापसी करते हुए जीतू दलवी पहला विकेट खोया है शिव शक्ति कुंभाराली टीम ने 4 रनों पर। 68 का पीछा करना है और 64 रन जोड़ने होंगे। प्रणय राजपुरकर, केतन पोपट ये नींव रखेंगे। अगर प्रणय राजपुरकर आखिरी ओवर तक टिकते हैं तो मैच के परिणाम को वो बदल सकते हैं, और यही ध्यान में रखती हुई जीतू दलवी, उनको पता है कि जैसे ही पावर प्ले के 2 ओवर्स हैं उसमें आपको कम से कम रन देने होंगे। कल मकर संक्रांति और आज भोगी का दिन है। सभी तमाम क्रिकेट चाहने वालों को भोगी की शुभकामनाएं। एक और परिपक्व बल्लेबाज अब इनायत नंबर 3 केतन पोपट, दाहिने हाथ के बहुत ही आकर्षक कॉपी बुक स्टाइल बल्लेबाज। फील्डिंग में अगर हम देखें तो शॉर्ट थर्ड मैन, एक शॉर्ट फाइन लेग, एक पॉइंट, एक कवर पॉइंट, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक शॉर्ट स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। ऐसी फील्डिंग की पोजीशन। पहली विकेट गिरती हुई 4 रनों पर, और 4 रन बनाए थे ऋतिक नकाते ने। शॉर्ट पिच गेंद, ओहो कमाल का शॉट और कमाल की उतनी बढ़िया फील्डिंग। शॉर्टम पुल था, काफी हवा में उठाई थी और क्या बढ़िया तरीके से फ्लैग डुप्लेसी की तरह इस कैच को रोका। फील्डर का नाम मयूर ने, और अपनी टीम के लिए यकीनन 5 रन उन्होंने बचाए, और केतन पोपट 1 रन के साथ अपना उन्होंने खाता खोला, और टोटल स्कोर 1 विकेट के नुकसान पर 5 रन। ओवर पिच गेंद, गैप में एक्स्ट्रा कवर के ऊपर से सिर्फ दिशा दिशी, पुश करो खुश रहो, एक टिप्पा गेंद मेहनत से भारती जी के साथ, और ये बिलीडर्स टेबल पर रोकना नामुमकिन, और ये गानों में चित्रहार, ये कड़क प्रहार, गेंद सीमा पार और मिलेंगे रन 4। क्योंकि शॉट में उतना जोर नहीं था, सिर्फ टाइमिंग पे निर्भर किया था। गैप में खेलने का प्रयास चेतन दुधाने का, और 4 रन, और 4 के साथ स्कोर अब 1 विकेट के नुकसान पर 9 रन। ड्रीम्स क्रिकेट द्वारा ये पूरी प्रतियोगिता आप लाइव देख रहे हैं। जीतू दलवी के 42 रन, लेग ब्रेक, ओहो बढ़िया लेग ब्रेक, एक लेग ब्रेक पर बिंदी गेंद, एक लेग ब्रेक पर विकेट। और ऐसा लग रहा है केतन पोपट और मिथुन लांगी ने स्ट्रैटेजी बनाई है कि प्रणय राजपुरकर को पीछे रखेंगे। 68 रनों का पीछा करना है। चेतन दुधानी निजी 4 पर खेल रहे हैं और केतन पोपट अपने 1 पर। जीतू दलवी की इस ओवर की अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, बाहरी किनारा और कमाल का कैच। विकेट कीपर बहुत ही के कैप्टन अब दूसरे दौर का उनका दूसरा मुकाबला होगा। दोनों ही टीमों से अनुरोध होगा, श्री राज 11 यानी कि शिवा दलवी की टीम और बीसीसी परली आप तैयार रहिए। जैसे ही 3 ओवर होते हैं आपका टॉस होगा। और कमाल की गेंदबाजी, जीतू दलवी ने जिस तरह से 42 रन जोड़े हैं, वैसे 2 सलामी बाज बल्लेबाज यानी कि चेतन दुधाने और ऋतिक नकाते को विकेटों के पीछे आउट किया है। दोनों ही बल्लेबाजों ने 4-4 रन जोड़े और 2 विकेट गिरते हुए 9 रनों पर अब नए बल्लेबाज आते हुए प्रणय राजपुरकर। एक तरफ है धक धकता लावा तो दूसरी तरफ है पर लीग टेनिस क्रिकेट का छावा।
एक अनुभवी बल्लेबाज केतन पोपट, लगभग 12-13 सालों का अनुभव, और अभी जो कि 2-3 सालों से इनफॉर्म चल रहे हैं। वैसे पिछले मैच के मैन ऑफ द मैच बने हुए प्रणय राजपुरकर अब यहां से मैच में पूरी तरीके से वापसी करती हुई टीम कांसल, और 59 रन जोड़ने होंगे। 59 रन नीडेड। प्रति ओवर 15 रनों की जरूरत। स्लाइस किया था गेंद दायरे के बाहर, शॉट थर्ड मैन पर इसे रोका गया। बीसीसी परळी आपण टॉस साठी यायचं आहे आणि श्रीराज 11 परळी, शिवा दळवी फोन करायला सांग। ये प्रणय राजपुरकर ने कैच नहीं मैच दे दिया, गोल्डन डक का शिकार बने, जिसके लिए मिथुन लांगी ने उसे पीछे रखा था कि वो संयम के साथ खेलेंगे, और पहली गेंद पर शून्य के योगदान पर आउट हुए। केतन पोपट ने जो नींव रखी है, चेतन दुधाने ने जो नींव रखी है, अब कहीं ना कहीं उनके बुरुज को अब ध्वस्त करती हुई टीम अष्टविनायक कांसल 3 विकेट गिरे हैं मात्र 10 रनों पर। डीजे प्रारंभिक बल्लेबाजों को मैदान से बाहर कर रही है अष्टविनायक कांसल की टीम। प्रशांत दलवी की अच्छी गेंदबाजी, विनायक पवार ये भी हवा में मारने की गलती की है, लेकिन लॉन्ग ऑफ पर सुरक्षित मौजूद, और नो मैंस लैंड में गेंद गिरने की वजह से 2 रन आसानी के साथ पूरे किए। विनायक पवार ने अपना खाता खोला है 2 रनों से, और टीम शिव शक्ति कुंभाराली पहुंची है 3 विकेटों के नुकसान पर 12 रन। 12 यानी कि जन्म दिनांक युवराज सिंह का। 2007 के विश्व कप के बाद 2011 के विश्व कप में बहुत ही बढ़िया खेले थे युवराज सिंह। फील्डिंग में परिवर्तन करती हुई पावर प्ले की दूसरी ओवर, दायरे के बाहर 3 खिलाड़ी, लॉन्ग ऑन, मिड विकेट और डीप मिड विकेट। सिंगल डबल से आपको काम बनाना होगा, आपको हर एक गेंद पर शॉट्स नहीं जड़ने हैं, आपको मैच को आगे ले जाना होगा, आपको मैच को आगे ले जाना होगा। शिव शक्ति श्री राज 11 की कोई भी खिलाड़ी अगर हो, खाना खाने के बाद वो आ चुके हैं, तो टॉस के लिए आइए। शॉर्ट पिच गेंद, ओहो ये खराब क्रिकेट, स्वयं ही गेंद हालांकि स्टंप से लगी है तो कैसे दौड़ेंगे। प्लेड आउट हुए हैं, और इसी के साथ चौथा विकेट मैदान से बाहर जाता हुआ शिव शक्ति परली कुंभाराली टीम का। कुंभाराली टीम के सामने अब संकट के बादल और गहरे होते हुए, लेकिन उस संकट में भी आपको आशाओं का किरण देखना होगा, क्योंकि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। लहरों से डरकर केतन जी नैया कभी पार नहीं होती, और कुछ किए बिना इस क्रिकेट के कुरुक्षेत्र में किसी की जय जयकार नहीं होती। अब 2 अनुभवी बल्लेबाज मैदान पर छठे नंबर पर आए हैं, कप्तान मिथुन लांगी, और स्कोर चला है 4 विकेटों के नुकसान पर। दूसरे इनिंग में 12 रन शिव शक्ति कुंभाराली परली। इसके बाद दूसरे दौर का दूसरा मुकाबला हम देखेंगे श्री राज 11 परली बनाम भैरीनाथ क्रीड़ा मंडल परली के बीच। दोनों ही कप्तानों से अनुरोध होगा कि वो टॉस के लिए आइए। एसोसिएशन में जो नियम है उसी के अनुसार हम मैचेस रखते हैं। हालांकि ऐसी बात नहीं कि हमने आपको अनुरोध नहीं किया, हमने आपसे कांटेक्ट नहीं किया कि आप खेलने के लिए आए। 7-8 बार वो कांटेक्ट हुआ, आप रिकांटेक्ट करते तो कुछ हम कर सकते थे पहले। पारी की दूसरी ओवर तैयार, प्रशांत दलवी की अगली गेंद, सामने कप्तान मिथुन लांगी।
पहली गेंद और ताबड़तोड़ शॉट, पक्का पक्का पक्का। ये मिथुन लांगी का लगा शानदार छक्का, गेंदबाज को दिया है। और 50 रनों की जरूरत। चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव के तलवार पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है। क्या आज के बाजीराव बनेंगे मिथुन लांगी? क्या आज के बाजीराव बनेंगे केतन पोपट? हारी हुई बाजी को जीतने वाले को बाजीगर कहते हैं, और जब दो अनुभवी बल्लेबाज मैदान पर हो और वो हारी हुई बाजी को अगर जीत कर दिलाएं तो उनका लोहा माना जाएगा। 18 गेंदे 50 रनों की जरूरत, कंपल्सरी नीडेड। लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल का स्टैच्यू ऑफ यूनिटी, सबसे ऊंचा और स्टैच्यू की तरह हमारे साथ डटकर खड़े हुए हैं काशीनाथ जी तिड़के, क्योंकि पता है यहाँ पर पैसे की कोई अहमियत नहीं है, यहाँ पर अहमियत है क्रिकेट के रूल्स और रेगुलेशन की। 18 गेंदे 50 रन। मिथुन ने तो वो शुरुआत की है, एक चिंगारी तो मिथुन ने जरूर जलाई है। क्या उस चिंगारी को शोलों में तब्दील करेंगे केतन पोपट? 18 गेंदे 50 रन, 18 चेंडू 50 धावा। और अभी अभी हरीश पंड्या सर का मैसेज आया है कि 10 PL सीजन 3 पहला नंबर 25 लाख रुपए, दूसरा नंबर 12.5 लाख रुपए। सेमीफाइनल के विजेता को दोनों ही टीमों को मिलेंगे 2 लाख रुपए और कुल इनामी राशि 50 लाख रुपए। 10 PL पेट्रोमैन इवेंट दुबई। ओहो, जीतू दलवी ने 3 लेग ब्रेक गेंदें फेंकी है। हर पर्वत पे मणि माणिक नहीं होते, हर हाथी के सिर पर मुक्ता मणि नहीं होते, हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, और हर टीम में मिथुन लांगी जैसे खिलाड़ी नहीं होते। आज वो दमखम दिखाना होगा मिथुन लांगी और केतन पोपट को। 17 गेंदे 50 रन। फुल टॉस और गैप में गेंद, एक टिप्पा गेंद, ओहो, लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग हम कहेंगे। हालांकि कैच को ड्रॉप किया है वाइडिश मिड विकेट पर और 1 रन खाते में जुड़ता हुआ, लेकिन अब ये स्कोर पैसिफिक महासागर की तरह बड़ा है। अब छोटे छोटे नावों से कुछ नहीं होगा, अब बड़े जहाज की जरूरत है, बड़े शॉट्स की जरूरत है। लेकिन जीतू के सामने बड़े शॉट लगाना इतना आसान भी नहीं है। जीतू दलवी सटीक लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए बार बार बिंदी गेंदे कर रहे हैं जीतू दलवी। ये अगर ओवर अच्छी तरीके से खेल लेते हैं, 3 गेंदों में लगभग 7 या 8 रन भी बना पाती है, तो अंतिम 2 ओवर में मैच बना सकती है शिव शक्ति कुंभाराली। ऐसी बात नहीं है कि मैच को आप बना नहीं सकते। कुमार, आइए आप कुमार। ओवर पिच गेंद, लेकिन काफी देर हवा में लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए और आसान सा कैच, और इसी के साथ मिथुन लांगी के पारी पर पूर्ण विराम दीजिए। टॉस के लिए आइए शिवा, एडी टॉस के लिए आइए, तुरंत आपका मुकाबला है। शिवा, बीसीसी परली का कैप्टन, आइए। रफ्तार की गोली अनिल कोहली। दूसरे दौर का दूसरा मुकाबला बीसीसी परली बनाम श्री राज 11 परली के बीच।
अब नए बल्लेबाज इनायत नंबर 7 सचिन लांगी। दो गेंदों का खेल अब शेष है। इस बार शॉट ऑन पुल सक्सेसफुल, पावरफुल गेंद हालांकि रुकी है लेकिन बढ़िया फील्ड। कीर्तन पोपट एक ही रन और एक रन के साथ अब स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन। थैंक यू। हेलो। अब इस मैच में मात्र औपचारिकता बाकी है, लेकिन ये तो अभी झांकी है, असली पिक्चर अभी बाकी है। यूट्यूब दोनों ही रफ्तार की गोली, ये है अनिल कोहली। अनिल, दूसरे दौर के लिए आप क्वालिफाई हो चुके हैं और आपके सामने इनफॉर्म टीम है, कैसा लग रहा है? तसं बघायला गेलं तर माझ्याच गावची टीम आहे, शिवशक्ती परळी। दोन्ही एकाच गावातल्या टीम आहेत, त्याच्यामुळं प्रेक्षक वर्गाला एक चांगला सामना बघायला मिळेल इथे, कारण की शिवशक्ती परळी हा संघ सुद्धा चांगला संघ आहे, बीसीसी परळी माता संघ सुद्धा तितक्यात तुल्यबल आहे, तर प्रेक्षक वर्गाला एक चांगला फाईट सामना बघायला मिळेल। रेग्युलर बॅट्समन मध्ये आपण कोणाकोणाला पाहणार आहोत? तुमच्या बीसीसी परळी 1984 ची स्थापना आहे, गेल्या तुमच्या अनेक सिनियर खेळाडूंची मी चर्चा केली। काय म्हणशील आता जे बॅटिंग ऑर्डर असेल तुमची, त्याचे 4-5 असे प्लेयर आहेत जे या सामन्यामध्ये चित्र पालटू शकतील? अनिल, नक्कीच मला सांगायला आवडेल निलेश सर, माझे उपमी फलंदाज आहेत ज्यांच्यावरती माझा विश्वास असतो, ज्या विश्वासाच्या जोरावरती मी कुठेही संघ टाकत असतो। विश्वासू प्लेयर माझा सँडी आहे, राकेश आणि माझा राज। आज बघायला गेलं तर राकेश, सँडी, राज, किरण आणि दिनेश हे 5 फलंदाज जे असतील ते त्यांच्यावरती आज माझा जास्त विश्वास असणार आहे, त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहे आज। आणि काशीनाथ दादांबद्दल आणि या अतिशय आजच्या 2021च्या सर्वात मोठ्या स्पर्धेबद्दल अनिल सर काय म्हणाल? नक्कीच चांगलं आयोजन आहे, मनुस्मृती चषक। मी दरवर्षी या सामन्यांचं आणि या आयोजनाचं कौतुक करत असतो, कारण की काही असू दे, आज फल्ल्यांमधले बरेचसे मुले जे आहेत ते आज बाहेर गावी कामाला असतात, पण वर्षातून एक इव्हेंट करायचा मनुस्मृती चषक, खरंच वाखाणत जो कामगिरी असते। आयोजन खूप सुंदर आहे काशीनाथ दादा यांचं, खरंच मी मनापासून बीसीसी परळी संघाचा करणार मी त्यांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी चांगले आयोजन केले, चांगली खेळपट्टी दिलेली आहे। आपल्या समवेत इनफॉर्म कॅप्टन शिवा दलवी। शिवा, काय म्हणशील गोलंदाजीबद्दल? तुमच्या फलंदाजी जर माहिती आहे आम्हाला। गोलंदाजीचा विचार केला तर कल्पेश दळवी एक चांगली गोलंदाजी, त्याच्यावर थोडासा मार बसलाय, परंतु माझे गोविंद आणि अल्पेश असे 2 गोलंदाज आहेत की ते चांगली गोलंदाजी करू शकतात। आणि त्यांना आम्ही बीसीसी परळी आणि शिवशक्ती परळी जर एक गाव 11ची टीमचा विचार केला परळी गावाचा, तर 2 संघ एकत्र घेऊन खेळण्याचा आम्हाला दोन्ही टीमला फायदा आहे की दोघांचे प्लस मायनस पॉइंट एकत्र खेळून माहिती झालेत। बॅटिंग लाईनअपचा बीसीसी परलीच्या आमच्या गोलंदाजांना माहिती आहे की यांची बॅटिंग लाईनअप कशी आहे, आणि तेवढाच बीसीसी परलीच्या फलंदाजांना सुद्धा माहिती आहे की शिवशक्ती परलीच्या गोलंदाजाच्या उणी वाघ आहेत, तर सामना बघायला खरोखर मजा येईल, दोन्ही संघ चांगले। थँक्यू। आणि आपण टॉस करतो या 5-5 षटकांचा सामना असेल, 2 पॉवर प्ले असतील। अशोक दादा या। मनुस्मृती चषक 2021
आणि यामध्ये दुसऱ्या राऊंडचा सामना आपण बघतोय. हेड इज अ कॉल अँड टेल. काय निर्णय असेल? मी गोलंदाजी करेल. मला माझ्या फलंदाजांवर भरपूर असा विश्वास आहे. जरी बीसीसी परळी मोठा संघ आहे आमच्या समोर आणि ताकदवान फलंदाजी बीसीसीची आहे, त्यामुळे मी निर्णय घेतो की मी प्रथम क्षेत्ररक्षण करेल आणि कमीत कमी धावांमध्ये बीसीसीला रोखण्याचा प्रयत्न करेल. अनिल, शेवटचा प्रश्न. येणार आपला जलसो ट्रॉफी आहे, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच भरपूर अशी अनाउन्समेंट झालेली आहे. जलसो चषक कमिंग सून आहे. लवकरच आम्ही प्रेक्षक वर्गासाठी जलसो चषक घेऊन येतोय. बऱ्याचशा त्याच्यामध्ये चेंजेस असतील, बरेचसे चांगले चांगले संघ बघायला मिळतील आपल्या सुधागड तालुक्यामध्ये. त्याचबद्दल प्लॅनिंग चालू आहे आमचं. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. बेस्ट टीम मे बी विन आणि बेस्ट ऑफ लक तुम्हाला दोघांना 10 PL साठी सुद्धा. तीस 68 धावांची आवश्यकता असताना धाव संख्या धावफलक आपण बघतोय 38 धावांची आणखी गरज. इस बार हवा में नो मैन लैंड्स में गेंद गिरती हुई. अब अफसोस क्या करना जब चिड़िया चुग गई खेत. शिव शक्ति परली कुंभाराली अच्छी स्ट्रैटेजी के साथ उतरी थी, लेकिन कहीं ना कहीं बड़े स्ट्रोक्स खेलने की मंशा लेकर उतरी थी और इसी वजह से आउट हुए. काशीनाथ दादा तिड़के का भी एक बड़ा योगदान और एक सख्त निर्णय उन्होंने लिया है. पनवेल क्रिकेट हो, रायगढ़ क्रिकेट हो, उनकी दाद, उनकी मिसाल दी जाती है. ओवर पिच गेंद. क्रिकेट में 42 लॉ है और लॉ के अधिनियमों के साथ रायगढ़ क्रिकेट एसोसिएशन के नियमों के साथ आपको खेलना पड़ता है. उसी के साथ परली एसोसिएशन का जो नियम है उसी के अंदाज से पूरी ये क्रिकेट टूर्नामेंट हो रही है. बिग हाई वोल्टेज मैच बिटवीन भैरीनाथ क्रीडा मंडल परली बनाम श्री राज 11 परली. 3 गेंदों का खेल शेष. बारक्या कांबळे ऑफ सुधागड रितेश भाई काळभोर. श्रीराज 11 के ओनर रामदास अंदेकर ये भी खुश रहेंगे कि दूसरा मुकाबला उनका है. और श्रीराज 11 जैसे ही मैच खत्म होता है आपको तुरंत फील्डिंग लगानी है और बीसीसी परली इन टीम को सलामी बल्लेबाजों को भेजना है. आई सोमजाई गावदेवी फल्यान आयोजित मनुस्मृति चषक 2021 4 दिन चलने वाली ये क्रिकेट की भव्य दिव्य प्रतियोगिता. कुल इनामी राशि 99,000. प्रमुख आधार स्तंभ बबन दादा ढोकले साहब, काशीनाथ दादा ढोकले, काशीनाथ दादा तिड़के, विजय ढोकले, सागर ढोकले, गौरव तिड़के. हा मिथुन जाता जाता का होईना एक चांगला फटका सचिन लांगे याच्या बॅट्स मधून दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. अष्टविनायक कांसल अब तीसरे दौर में क्वालिफाई हो चुकी है. उद्घाटन समारंभ में श्री कोंडीराम नथू ढोकळे यांना आपण पाहिलं. माननीय पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे श्री गौरव गुप्ता